नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली आहे। दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचे काम दैनंदिन स्वरूपात केले जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। अंतिम टप्प्यात असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी राव यांनी सोमवारी सकाळी केली। गेल्या काही महिन्यांपासून नालेसफाई सुरू आहे। सर्व प्रभागात विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे। त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होती आहे। मान्सून तयारीच्या अनुषंगाने ठाणे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जे नाले आहेत, नैसर्गिक नाले, त्याची साफसफाईचं काम आपण हाती घेतलं आहे। साधारणतः मागील 1 महिन्याभरापासून आपण या कामात पूर्ण एजन्सी इन्व्हॉल्व केली आहे। 9चे 9 प्रभाग समितीमध्ये आपण वेगवेगळी एजन्सी डिप्लॉय करून त्यांच्या मदतीतून नाल्यांची साफसफाई आपण करतो। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत याच्यावर मार्गदर्शन आणि संनियंत्रण आहे। माझं सुद्धा 4था-5वा व्हिजिट आहे प्रत्येक लोकेशनवर। साधारणतः सर्व प्रमुख जे आपले नाले आहेत त्याची सफाईचे काम कंप्लीट झालेलं आहे। अजून बरेचसा फ्लोटिंग मटेरियल आपला दिसते, जे दर दिवस फ्लोट होऊन येणारा मटेरियल आहे, त्याला सुद्धा आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो। अनेक लोकेशनवर आपण एक टेम्पररी मेजर म्हणून जाळी बसवला आहे, जेणेकरून येणारा जे कचरा आता नव्याने क्लीन केल्यानंतर येणारा जे कचरा आहे, फ्लोटिंग मटेरियल आहे, तो आपण कॅप्चर करू, तो अरेस्ट करू आणि त्याला बाहेर काढत बसू। काही लोकेशनवर मीडियम टर्म आणि लाँग टर्म सोल्युशनची आवश्यकता आहे। मीडियम टर्म सोल्युशन जिथे जिथे आपल्याला घ्यायचं आहे तो काम आता आपण मान्सूनच्या दरम्यान त्याची प्लॅनिंग करणार आणि त्याच्यानंतर मान्सून समाप्त झाल्यानंतर लगेच त्याची कारवाई आपण सुरू करणार। त्याचा एक डिटेल मास्टर प्लॅन पूर्ण सिटीचा आपण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे। लाँग टर्म प्लॅनसुद्धा सिटीमध्ये खूप आवश्यक आहे। जेवढा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जनसंख्याचं घनत्व वाढतो, वाहतूकची सोयीसुविधा वाढते, विकास काम वाढत आहेत, त्याच स्पीडने साधारणतः नैसर्गिक नदी नाले जे आपले आहेत, आपले जे स्ट्रीम्स आहेत ते अरुंद होत आहे आणि लाँग टर्म मेजर म्हणून त्यांचा कंप्लीट एक ब्लूप्रिंट तयार करून आणि त्यामध्ये जिथे जिथे इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे क्रिटिकल पॉईंट्सवर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ती प्लॅनिंगसुद्धा आपण आता या मान्सूनमध्ये सुरू केला आहे। उदाहरण द्यायचं असेल तर पेढ्या मारुती हा जे परिसर आहे तो सखल भाग आहे आणि तिथे एक टॉसरसारखी परिस्थिती तयार झालेली आहे, बशीसारखी। 4-5 रस्ते येऊन तिथे एकाच लोकेशनवर भेटतात। तिथे जे चेंबर्स आहेत ते अरुंद आहेत आणि चेंबरतून जे बाहेर पडणारा पाणी आहे खाडीकडे जाणारा, तो सुद्धा आपल्याला तो आउटलेट परत अरुंद झालेला आहे तिथे अनियोजित विकासामुळे। आता या कंप्लीट गोष्टीचा विचार करून आणि त्याच्यासाठी तिथे आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन आवश्यक आहे, ज्यामध्ये IIT मुंबईची मदत घेऊन आपल्याकडची जे इंजिनियर मंडळी आहे, आपले कन्सल्टंट्स आहेत त्यांची मदत घेऊन आणि तसेच स्थानिक जे नागरिक आहेत, व्यापारी आहेत, संबंधित जनप्रतिनिधी आहेत, त्यांचा ओपिनियन घेऊन आपण लाँग टर्म प्लॅनसुद्धा करणार आहे। थोडक्यात या मान्सून मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेने जी काही तयारी केलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते की आपण मान्सूनला तोंड देण्यासाठी तयार आहोत। साधारणतः पुढील 4 महिन्यामध्ये 48 दिवस आपल्याकडे हाय टाईडचे दिवस असणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये 12 दिवसचा हाय टाईडचा दिवस असणार आहे। IMDच्या प्रेडिक्शनप्रमाणे यावर्षी 6 ते 10% अतिरिक्त पाऊस पडणार आहे, मान्सूनचा जोर राहणार आहे। तो निश्चितरित्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे, परंतु मला विश्वास आहे की आपली यंत्रणा या अतिरिक्त मान्सूनला सुद्धा त्या चॅलेंजच्या समोर जाण्यासाठी तयार आहे आणि आपण कम्प्लिटली सज्ज आहोत, सतर्क आहोत। 1 जूनपासून आपल्या 24/7चा कंट्रोल रूमसुद्धा आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि विद्युत मंडळचे अधिकारी कर्मचारी आपण तिथे बसवला आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार, कुठल्याही प्रकारची जे आपल्या समोर संकट लहान मोठा आला तर त्याला आपण संमिलित पद्धतीने तोंड देऊ।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास 79 दिवस बंद होते ते दर्शन सुरू केले असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। देवाचा गाभारा, 16 खांबी, 4 खांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटीस, गुलाब, शेवंती अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे। ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केली असून यासाठी जवळपास 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे। विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे, तर विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व सदस्य, वारकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विठुरायाची महापूजा संपन्न होत आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गर्भगृहात 21 डझन आंब्यांची सजावट करण्यात आली। सिद्धरामेश्वर महाराजांचे भक्त कैलास कुंभार यांनी ही सजावट केली आहे। मागील 7 वर्षांपासून कुंभार ही सजावट करत आहेत। गर्भगृहात आंब्यांची सजावट केल्यामुळे मंदिर परिसरात आंब्यांचा सुगंध पसरला आहे। आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं देता येतील, कारण का ह्या शहराचा जो इतिहास आहे, सामाजिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे, किंवा ह्या शहराच्या ज्या पाऊलखुणा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उमटलेल्या दिसतात, त्या पाऊलखुणा जरी जपल्या तरी आम्ही ठाणेकर का म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं अभिमानाने सांगता येतील। त्याच्यामुळे ह्या शहराचा सांस्कृतिक इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, सामाजिक बांधिलकी आहे, ऐतिहासिक पाऊलखुणा ह्या शहरानं जपलेल्या आहेत। साहित्यिक चळवळ ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुजली आहे, ती पुढे गेलेली आहे। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मी विचार केला ह्या ठाण्याचा नागरिक म्हणून, तर आम्ही ठाणेकर म्हणून मला ह्या शहराचा सार्थ अभिमान वाटतो। आम्ही ठाणेकर।
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.